हाच तर महत्त्वाची बातमी समोर येते आहे। जालंधर लुधियाना पटियालामध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तर आरएसपुरा सेक्टरमध्ये सध्या सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज हे शहीद झालेले आहेत। बीएसएफ जवान आहेत ते शहीद झालेले आहेत। सब इन्स्पेक्टर होते मोहम्मद इम्तियाज हे या हल्ल्यात शहीद झालेत। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। श्रीनगरमध्ये 10 ते 12 ड्रोन आता पाहायला मिळाल्या। जम्मूच्या आर्मी हेडक्वार्टर जवळ हे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। तर भारतीय लष्कर देखील सज्ज आहे। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत जोरदार प्रत्युत्तर देतोय। ढगे सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय। एक जवान आपला बीएसएफचा यामध्ये शहीद झालेला आहे। दरम्यान गृह मंत्रालय असेल, परराष्ट्र मंत्रालय असेल, एकंदरीतच भारत सरकार, केंद्र सरकारने बीएसएफला पूर्ण आदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत की पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला जशास तसं उत्तर दिलं जाईल। नक्कीच माझ्या मते आपली तयारी तर जी आहे पूर्ण अनुषंगाने आपण केलेलीच आहे आणि 22 एप्रिल पासून आतापर्यंत जर पाहिलं तर आपण जो आहे सगळ्याच अँगलनं कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच आपण घेतला। नॉन कायनेटिक ऍक्शन तर घेतलेच घेते, पण मिलिटरी ऍक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा सगळ्याच प्रकारच्या कंटिंजन्सीचा विचार करून आपण पूर्णपणे तयारी केलेली आहे। फक्त संध्याकाळी 5 वाजता या घोषणा झाल्यामुळे असं वाटलं की कमीत कमी हा स्वल्पविराम त्या ठिकाणी लागेल। एक प्रकारे या युद्धविरामाची किंवा शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर वाटलं की पाकिस्तान अशा प्रकारची आगळीक करणार नाही, पण 3 तासाच्या आतच जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान या सगळ्या कारवाया करतंय तर माझ्या मते हे 3 तास आपण टोटल कॅल्क्युलेशन मधून काढून टाकावे आणि कालपर्यंत ज्या प्रकारची भूमिका पाकिस्तानने घेतली होती त्याचंच कंटिन्युएशन आजच्या रात्रीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। असाच सरळ सरळ याचा अर्थ त्या ठिकाणी निघतो। नक्कीच ढगे सर, खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा तुमच्याशी आम्ही संपर्कात राहूच। तर श्रीनगरमध्ये 50 पेक्षा जास्त ड्रोन आता पाहण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 50 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज हे श्रीनगरमध्ये ऐकायला मिळाले। अवघे 4 तास झालेले आहेत, मात्र 4 तासातच आता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। श्रीनगरमध्ये 50 ड्रोन जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत। 50 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकायला आलेले आहेत। सध्या ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे। श्रीनगरमधली स्थिती आपण पाहतोय, ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। श्रीनगर, जालंधर, पटियाला आणि जैसलमेरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेले आहे। अवघ्या 4 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते पाकिस्तानकडून करण्यात आलंय आणि या हल्ल्याला जशास तसं उत्तर द्या असं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय। संध्याकाळी 5 वाजता शस्त्रसंधी करण्यात आली, युद्धविराम देण्यात आला आणि त्यानंतर अवघ्या 4 तासामध्येच पाकिस्तान पुन्हा एकदा हल्ल्यासाठी त्याने ड्रोन पाठवले। गुजरातच्या कच्छमध्ये देखील आता ड्रोन दिसल्याची माहिती मिळते आहे। सीमावर्ती राज्यांमधील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोन्सच्या घिरट्या पाहायला मिळतात। त्यामुळे पुन्हा एकदा जम्मू, राजस्थान, पंजाब, गुजरात अशा सीमावर्ती राज्यांमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची आगळीक पाहायला मिळते। तर कालही गुजरातच्या कच्छमध्ये हल्ला करण्यात आला होता आणि हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला होता। आजही आपण पाहतोय गुजरातच्या कच्छ परिसरात ड्रोन दिसल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय। सीमावर्ती राज्यातील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळतात। तर गुजरातच्या